झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. माई तू बोलवलंस मला? आलास दिगंबरा, विडा खाणार? माई तू असं संपूर्ण दिगंबरा अशी हाक मारून विडा वगैरे विचारलास ना की डोक्यात धोक्याची घंटी वाजते ग. घंट्या कसल्या वाजवतो धोक्याच्या? हा बस इथं निमुटपणा. आणि मी काय सांगते ते नीट ऐक, समजलं? बस. हा हा हा, काय करेक्ट सूर लागलेला आहे मैफिलीचा. बोल. शामरावाला तुझा फार लळा. कसं आहे म्हणजे आम्ही दोघं काका पुतण्यापेक्षा ना मित्रच जास्त चांगले. कसं होतं माई, मुलं जेव्हा लहानाची मोठी होतात, मोठी होता होता हे बघ, जिभेचा वापर कमी आणि कानाचा वापर जास्त केलास तर मला आवडेल दिगोबा. काय हो. हे बघ मी काय म्हणते, हे रजिस्टर लग्न करणार, रिसेप्शन करणार, हॉल घेणार, सजावट करणार, आणखीन काय काय करणार, मग विधी का नको? हा, आपल्या सगळ्या विधींना अर्थ आहे दिगंबरा. तुला आठवतं तुझं लग्न तसंच झालं होतं, हो की नाही दिगोबा? हो हो, मला आठवतं ना माझं लग्न. माझं म्हणणं एवढंच आहे की विधी व्हायला हवेत. त्याचं काय, अरे मी शामरावाशी बोलायला गेले ना तो वचकन माझ्या अंगावर येईल, कारण मी पडले गरीब बिचारी म्हातारी. तू म्हणून म्हणते तू सुचवून पहा. मी? हा, कारण तू म्हणालास ना आमचं दोघांचं मित्रासारखं नातं आहे म्हणून. अगं माई, तो घना 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 आहे तो. अरे श्रावण बाळानं आपल्या आई वडिलांसाठी काय काय केलं नाही, आणि तू एक गोष्ट सांगितली तर 100 शंका काढतो. ए माई, कावडीत घेऊन तुला काशीला न्यायचं असेल, मी उद्याच्या उद्या नेतो. अगं ते खरंच सोपं आहे. मी कधी काशीला जाते याची वाट बघा तुम्ही. ए माई, मला तुझं काहीही ऐकायचं नाही. ते झालंच. हे रिसेप्शन होणार असेल तर हे सगळे विधी व्हायला हवेत, आणि ही जबाबदारी तुझी, समजलं? आज सकाळीच पेपरमध्ये माझं भविष्य वाचलं होतं. अचानक संकट कोसळेल. हो 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 हो, मी प्रयत्न करतो, जातो आणि विचारतो घनाला. हा घे विडा. शाबास रे माझ्या मर्दा. येतो मा साहेब. घनाला आता विचारतोच, बघतोच कसं नाही म्हणतो ते. येतो. लग्नातले विधी व्हायलाच पाहिजेत. रजिस्टर्ड मॅरेज एवढा खर्च, आणि नाही नाही नाही, मला पटलेलं आहे सगळं. हे धूमधडाक्यात लग्न करायचं, सगळे विधी करायचे, सप्तपदी घालायची. 7 आकडा लकी आहे मला. माई साहेब तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या माई जाणार आहे, मी जातो. मला ढकलू नको माई. आता तू माई जा. काय झालं, कशाला बडबडताय? काय कोण? तुम्ही मी बडबडताय झोपेत? नाही नाही काय
अगं दिवसा ढवळ्या मी बडबडत नाही, रात्री झोपेत कसा बडबडीन? बोलत होतात आत्ता काहीतरी. आणि तुम्हाला माहितीये का, झोपेत माणूस नेहमी सत्य बोलतो. म्हणजे मी नाव बिव घेतलं का? नाही नाही, नाव नाही घेतलं, नाही. पण त्याच ट्रॅकवर होतात तुम्ही साधारण. हो हो हो. सप्तपदी, लग्न, मंगलाष्टका. तुम्ही आता मला सोडून दुसरं लग्न करताय? छे, माणूस एकदाच मरतो ग, पुन्हा पुन्हा नाही. गंमत केली 12:30 वाजता. हे ना, हे उत्तम जमतं तुम्हाला. मी गंमतच केली, मला असं म्हणायचंच नव्हतं, मी बोललो. अरे माऊ माऊ मावडी, तू एवढी दिवसभर कष्ट करतेस, राबतेस, दमतेस, आणि मग तुला झोप बीप येत नाही का ग? येते ना. हा, मग मला ना खूप झोप येते हो. पण कसं आहे माहितीये, आत्तापर्यंत ना तुम्ही कर्कश आवाजात घोरत होतात, त्याची मला जरा सवय होत होती ना, तोपर्यंत आता तुम्ही झोपेत बडबडायला लागलात. आता माझी झोपच उडवली ग माईनी. इंटरेस्टिंग आहे. काय 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 झालं? माईंनी काय केलं? काय ते, ती म्हणते की आता विधी करायचे, नुसतं रजिस्टर्ड लग्न नाही करायचं. घराच्या लग्नात विधी व्हायला हवेत असं माईंचं म्हणणं आहे. मग बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तुला पटलंय हो की लग्न ते विधी करूनच करायला पाहिजे? हो. मग तू काय कर, घनाला जाऊन सांग, त्याला पटव की आपण विधीनीच लग्न करू. गुड नाईट. का पटो? माईंनी जरा नाही, पण माईंनी जबाबदारी घेतली असेल तर किती उत्तम आहे. हो अहो अहो, उठा उठा. काय? माईंनी घनाला पटवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे. हो ना. अय्या, मज्जा. मज्जा येणार आहे. काय मजा? अरे इथे नवरे संकटात पडतात तेव्हा बायका उपास तपास करतात, देवाला ब्लॅकमेल करतात, आणि इथे तू मज्जा. हे बघा, आता लगेच झोपू नका. माईंचा शब्द तुम्ही खाली कसा पडू देणार? तुम्ही जागत राहा, विचार करा, मनन चिंतन करा की घनाला कसं घोळात घेता येईल. हा, आणि मी पण जरा विचार करते. हो, मला लग्नात काय काय मज्जा करता येईल. तू इतकं छान बोलतेस खरं. हे बघा, घनाला जाऊन- सगळ्यात आधी साडी घेणार. मला तुझी साथ हवी आहे. एक मिनिट. हो. झोपायचं नाही, नाही. विचार करत बसायचं. रात्रभर जागलात तरी चालेल. ऐक ना, तू इतकं गोड छान बोलतेस, कुकिंग वरती पुस्तकं लिहितेस, तशी एक चिठ्ठी तरी पाठव त्याला काहीतरी. हो शनू, तू मला सांग, तुला माझ्या मनाची काही पडली आहे का नाही? काय झालं माझ्या बाळाला? ए, ते बाळ बीळ सगळं राहू दे आता एका बाजूला. तू मला इतकंच सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? हो, पण तुला काय झालंय? तू असं का बोलतेस माझ्याशी? वेळ प्रसंगी मी सुद्धा कठोर होऊ शकते प्रभात. हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही, घना दादाचं लग्न ठरलं रे ठरलं की तू लगेच मला मागणी घालायचीस. मग हे तेवढंच ना? अगं मी त्याचीच तयारी करतोय. ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये त्यांच्याशी बोलायला. आत्ता? हो आत्ता. बरं ठीक आहे, चालेल. पण प्लीज तू माझ्यावर रागू नको. हा, कसं सगळं ऐकतं माझं ते प्रभात. हो ग तू. प्रभात प्रभात, तुला माहितीये का, मला ना पुन्हा ते सगळं व्हायला लागलंय. आता काय होतंय? अरे तेच रे, मनात पालव्या फुटणं, असं आकाश पळण्यात बसल्यासारखं वाटणं वगैरे सगळं. अच्छा ते होय. पण एक्झॅक्टली काय होतंय? म्हणजे काही नाही, तू आधी येत खरं. येस. बाय. बाबा, बाबा माझ्या आयुष्यात नवीन सोनेरी पहाट उगवणार आहे. माझा प्रभात येतोय तुमच्याकडे मला मागणी घालायला. घना, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. मला सांग, लग्नातले विधी म्हणजे काय? लग्नातले विधी म्हणजे फार महत्वाचे असतात. म्हणजे इतके महत्वाचे, अरे नाही यार, असं आतून येईल इमोशन्स. घना, आतापर्यंत या काकाने तुझ्याकडे काही सुद्धा मागितलं नाही, पण आज हाच काका तुझ्याकडे मागणार.
नाही म्हणू नकोस, नाही म्हणू नकोस. आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटचं मागतोय तुझ्याकडे घना. अरे आतापर्यंत अनेक वेळा बेटिंगसाठी पैसे मागितलेस त्याच्याकडे. अरे हे लग्नासाठी चालले प्रयत्न माझे. अरे मग जरा असं कन्व्हिक्शननी सांग. कसं? असं वाटायला पाहिजे की जर का विधीपूर्वक लग्न झालं नाही तर जणू आभाळ कोसळणार आहे. म्हणजे असं लग्न न होणं हे बेटिंगवर 25,000 रुपये हरण्यासारखं आहे. करेक्ट आहे. तूच सांग. अरे तू दादा एवढा भारी जगातला सेल्समन आहे. अरे तुला काही पण विकता येतं रे. मग हे साधं आपलं विधीने लग्न करायचं तर विकून टाक ना त्याला. हा मी जातो. काय ना लाडक्या श्रावण बाळावर जबाबदारी सोपवली की नाही माहिती. जा श्रावण बाळा, उचला कावड. ब्रुटस यू टू. जिनके घर शीशों के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेंका करते. मजा येते. हा मजा आहे. दाखवतो रे तुला, एक दिवस दाखवतोच मी. आधी सोपवलेली कामगिरी पार पाडा. हो रे ते घना राजा बेटा. अरे लग्नातली विधी म्हणजे रजिस्टर्ड लग्नासारखे असतात. अरे घना, लग्नातले विधी म्हणजे रजिस्टर्ड लग्नासारखे असतात रे. म्हणजे जसं रजिस्टर असतं त्याच्याऐवजी भटजी असतात आणि जशा सह्या असतात त्याच्याऐवजी सप्तपदी. दादा दादा. हॅलो. हे हाय, गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी तुला मग म्हण ना सॉरी म्हणायला फोन केलास ना. मग म्हण ना सॉरी म्हण. नाही सॉरी म्हणायचं असेल ना तर तो प्रश्न नाही, ते स्टेटमेंट हवं. सॉरी असं म्हणतेस ना. हा सॉरी म्हणायला फोन केलाय. सो सॉरी. वा. कारण आता तू मला सॉरी का म्हणतेस याचं कारण नाही सांगितलंस ना तरी चालेल. कारण सॉरीचं कारण महत्वाचं नाहीये. आपलं लग्न ठरल्यापासून माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे राधा, की तुला सॉरी म्हणायला प्रचंड त्रास होतो नाही. थँक्यू. गुड ऑब्झर्वेशन. पण कसं आहे की मला तुला कारण सांगावं लागेल. मी आशा करता तुला सॉरी म्हटलं की काल मी तुझ्याशी जे बोलले व्यायामाबद्दल ते तू फार मनावर घेतलं नाहीस तरी चालेल. कारण काल मी जरा वेगळ्या मनस्थितीत होते. त्यामुळे म्हणजे माझी मतं मी अशी तुझ्यावर. म्हणजे मला व्यायामाची गरज आहे तुझं हे मत ना. ऑफकोर्स. कारण व्यायामाची गरज सगळ्यांनाच असते रे. पण बाकीच्या मुली कशा म्हणजे इतर वेळेस आपल्या बॉयफ्रेंडना फोर्स करतात की तू हे करू नकोस ते कर वगैरे. असं जनरली मुली जे करतात ते मी करणार नाहीये. म्हणजे तुला कितीही व्यायामाची गरज असली तरी. बाय द वे मी आत्ताच जॉगिंग करून आलोय. इनफॅक्ट मी अजून शूजही काढले नाहीयेत. तिकडे मला आमच्या एरियातल्या सगळ्या सुंदर मुली दिसल्या ग. वा कसली हिरवळ होती माहितीये राधा. पण उद्यापासून तू नाही गेलास तरी चालणार. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. मी अजून शूजही काढले नाहीयेत. तुला आवडलं की काय. हा म्हणजे व्यायाम कुणीही केला तरी मी आनंदच झाला असता म्हणजे मला. पण उद्यापासून तू नाही गेलास तरी चालणार आहे. ते मी ठरवणार ना. हा म्हणजे तू माझ्यावर तुझी मतं लादू नकोस. मला समजा वाटलं की उठून जावं आणि फ्रेश हवा खावी. मला फ्रेश वाटलं आज मी जॉगिंग केलं तर है ना. आणि आज सकाळी मी जॉगिंग करायला गेलो ना राधा तर तिकडे मला आमच्या एरियातल्या सगळ्या सुंदर मुली दिसल्या ग. म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की आमच्या एरियातल्या सगळ्या सुंदर मुलींना जर एकत्र बघायचं असेल तर जॉगिंगला पर्याय नाही. वा कसली हिरवळ होती माहितीये राधा.
आहा. ओके. तुला काही प्रॉब्लेम आहे का? कम ऑन. नाही म्हणजे जनरली टिपिकल मुली असतात ना, त्यांना असतो प्रॉब्लेम आपल्या बॉयफ्रेंडनी किंवा होणाऱ्या नवऱ्यांनी दुसऱ्या मुलीकडे पाहिलं तर, म्हणून विचारलं. हो हो, पण मला नाहीये. म्हणजे आय मीन कम ऑन, आपलं वेगळं आहे. करेक्ट आहे, आपलं वेगळं आहे. सिया, आपलं वेगळं आहे. राईट. व्यायामच केला तरी. अरे प्रभात, बरं झालं भेटलास. मला सांग, तुझे वडील शेती करतात हो ना? नाही. नाही का? मग तू का आलायस इकडे? पिशवी घेऊ का? नाही नाही, राहू दे. नाही नाही, घेतो ना. अरे राहू दे रे. प्लीज घेतो, प्लीज. असं म्हणतोस? हे बघ, ते रिक्षात थोडंसं सामान आहे, तेवढं आण फक्त. ओके. सावकाश सावकाश, घासू नको, असं उचलून आणते नीट. हा, गुड 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 गुड. आत्ता मला आठवलं, तुझे काका शेती करतात. नाही नाही? मग तू का आलायस इकडे? त्याचं काय ना काका, म्हणजे मी आणि कुहुनी, हा, ऍक्च्युली कुहुनी आणि मग मी आणि आम्ही दोघांनी एकच लायब्ररी लावली. अच्छा, कुहूचं पुस्तक परत करायला आलायस तू? हो हो हो. असं कसं रे? तुमच्या घरात कोणीतरी शेती करत असेल ना? करतात ना. कोण? माझ्या मामाची शेती आहे कोकणात. दे दे दे, तुझ्या मामांचा पत्ता दे. हा, त्यांना सांग मी ना प्रकल्प सुरू केलाय गांडूळ खताचा. त्यांना म्हणावं, रासायनिक खतं वापरणं बंद करा, ही मी बनवलेली सेंद्रिय खतं वापरत जा. गहू पिकवतात ना तुझे मामा कोकणात? हा, गहूच पिकवत असणार. त्याला सांग उत्तम पिकील ही खतं वापरून. काय काय पत्ता, काय पत्ता काय? अभिनंदन काका. थँक्यू थँक्यू. ते घरादाराचं लग्न ठरलं ना. अरे हो, कुहू बोलली मला. हो, आता आमच्या घरात अजून एक माणूस ऍड होणार. आणि एक जाणार सुद्धा ना. असं नसतं, मुलगी सासरी राहायला येते, मुलगा नाही जात सासरी राहायला. पण कुहू जाणार ना सासरी. म्हणजे तुम्ही स्थळ बघायला तर लागला असालच. कुहूचं लग्न. आता तू राधासाठी ग्राउंड वरती गोल गोल पळणार, हा? मग तसं आमच्यासाठी 7 पावलं चाल ना. नाही, नो, नेवर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हे जे काय आमचं वेगळं आहे ना, हे बेस्ट आहे. पहिला बुरुज ढासळला. अरे म्हणजे मी जॉगिंगला गेलो काय आणि नाही गेलो काय, राधाला काहीच फरक पडला नसता. अरे मला जागच आली सकाळी. आणि पण तू चालायला गेलास. दिगे काका, अरे मला वाटलं म्हणजे मला जाग आली. अरे पूर्ण झाली झोप, म्हणून मी काहीच नाही करायचं तर जॉगिंगला गेलो. म्हणजे आमचं असं कसं आहे, आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी एकमेकांना कधीच असं फोर्स करत नाही. आमचं वेगळं आहे. अरे आमचं वेगळं आहे. हे वाक्य पण राधाचंच असणार. तुला सांगतो घना, या बायकांना ते जाऊ दे. घना, मी तुझ्याकडे वेगळ्याच कामासाठी आलेलो आहे. फार महत्वाचं आहे, नीट ऐक मी काय सांगतोय ते. बोल ना. सांगतोय ना. हे बघ घना, एवढा खर्च होणार आहे.
हॉलवर खर्च, सजावटीवर खर्च, तुझ्या रिसेप्शनवर खर्च, मग विधी का नको? हा दिग्या काका, हे तुझं वाक्य नाही. काय? नाही तसं काही नाही, पण आता कसं आहे, तू आता राधासाठी पळायला लागलायस. हा म्हणजे तुझ्या स्वभावाच्या फटकून तू वागायला लागलायस. आता तू राधासाठी ग्राउंडवरती गोल गोल पळणार. हा मग तसं आमच्यासाठी 7 पावलं चाल ना. म्हणजे कसं आता थंडी आहे मस्त, तर आपलं त्या अग्निकुंडाच्या भोवती असं चालायचं, म्हणजे मस्त मजा. आणि 7 पावलं तर चालायचं रे. हा आणि म्हणजे कसं ते विधी असं होऊन जातील, म्हणजे कळणार पण नाही तुला. नाही नाही नाही, नो, नेवर. माईनी दिला होता विडा, पण पहिल्याच फटकेत बसला तडा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.